सुरू करूया आपण 2 मिनिट. आता हाऊसिंग सोसायटी संदर्भातला विषय आपण इकडे थोडं जाणून घेणार आहोत आणि डीन कन्व्हेन्सचा विषय जो आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. हाऊसिंग सोसायटी म्हटलं तर आपल्याला हाऊसिंग सोसायटीचं डेफिनेशन जे दिलं गेलेलं आहे कायद्यामध्ये सेक्शन 154 नावाचा एक वेगळा चॅप्टर जो आहे तो 2019ला शासनाने निर्माण केला आणि मग त्या हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशन मध्ये काय म्हटलेलं आहे तर 3 ऑब्जेक्ट दिले गेलेले आहेत. मग ते 3 ऑब्जेक्ट कुठले तर पहिलं ऑब्जेक्ट आहे की लोकांना प्लॉट प्रदान करणं, ह्यामध्ये देखील आपल्याला एक कन्व्हेन्सचा विषय येतो. दुसरं ऑब्जेक्ट दिलेलं आहे की जर आपली बिल्डिंग इथे बांधलेली असेल बिल्डरने आणि आपण नंतर जाऊन संस्था फॉर्म केलेली असेल तर दुसरा ऑब्जेक्ट येतो की टू कॉमन एम्युनिटीज आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं. आणि हे 2 ऑब्जेक्ट आपल्याकडे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960चा आहे. तर 1960ला हे 2 ऑब्जेक्ट उपस्थित होते. मग 2019 मध्ये नाविन्यपूर्ण असं काय आलं हाऊसिंग सोसायटीमध्ये तर तिसरा ऑब्जेक्ट जो आहे तो शासनाने 2019 मध्ये इन्सर्ट केला, तो म्हणजे रिडेव्हलपमेंट आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ हाऊसिंग सोसायटी. मग असं का वाटलं 2019 मध्ये की तिसरा ऑब्जेक्ट इन्सर्ट करावा कारण 1960 मध्ये बांधलेल्या इमारती 70 मध्ये बांधलेल्या इमारती आता डिलॅपिडेटेड झालेल्या आहेत आणि मग रिडेव्हलपमेंटची आवश्यकता आहे. तसंच 2019च्या अगोदर 2008 मध्ये आपल्याकडे मोफा कायदा जो होता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने डीम कन्व्हेन्सची प्रोव्हिजन जी आहे ती इन्सर्ट केली. ती काय इन्सर्ट केली कारण हे तिसरं ऑब्जेक्ट जे आहे रिडेव्हलपमेंट रिकन्स्ट्रक्शनसाठी ज्या वेळेला लोक जायला लागली म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये त्यावेळेला बीएमसी सांगते की ज्याच्या नावावर प्लॉट आहे त्यांनी इकडे या, ज्याच्या नावावर लँड आहे त्यांनी आमच्या समोर प्रपोजल पुट करा. हा एवढा सोपा विषय आहे. आपल्याला वाटत होतं की आपण कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म केली आणि लँड जी आहे ती बिल्डरच्या नावावर आहे, लँड जी आहे ती लँडलॉर्डच्या नावावर आहे, मग आपल्याकडे रिडेव्हलपमेंट होईल का? मग बिल्डिंग डिलॅपिडेटेड झाल्यावर सुद्धा रिडेव्हलपमेंट काही शक्य नाही. आपल्याकडे मुंबईमध्ये बरेच इन्सिडेंट झाले, घाटकोपरमध्ये बिल्डिंग पडली, महाडला तिकडे बिल्डिंग पडली, ते बिल्डिंग आपल्याकडे आले पडल्यावरती बिल्डर जेलमध्ये आणि बिल्डिंगची लोक जी राहिलेली जिवंत आहेत ती आपल्याकडे येऊन सांगतायत की आता आम्हाला बिल्डिंग पुन्हा बांधायची आहे. पण कॉर्पोरेशन सांगतंय की तुम्ही नाही बांधू शकत, तो जो जेलमध्ये बिल्डर आहे त्याला बोलवा. आता त्याला कसं बोलवणार कारण लँड त्याच्या नावावर आहे. मग डीन कन्व्हेन्स त्यांना समजावण्यात आलं, डीन कन्व्हेन्स त्यांनी केलं आणि मग जाऊन कालांतराने बिल्डिंग त्याने बांधू शकले. म्हणजे हे होतं, ही अडचणी ज्या आहेत त्या निर्माण का झाल्या कारण कायद्याचं ज्ञान जे आहे ते अपूर्व आहे, कुठेतरी आपल्याला कायद्याचं ज्ञान नाही आहे. आणि मग ते देण्याचा प्रयत्न कोऑपरेटिव्ह एज्युकेशनच्या माध्यमातून वारंवार होतो आणि त्याच अशाच माध्यमातून ऑनरेबल सरांच्या माध्यमातून हे आपण एक जो छोटासा कार्यक्रम जो आहे तो कोऑपरेटिव्ह एज्युकेशनचा इथे राबवलेला आहे. तो लेट्स गो टू हाऊसिंग सोसायटी. मग हाऊसिंग सोसायटीमध्ये सोपं आणि एकदम सुरळीत जर आपल्याला सोप्या शब्दामध्ये कायद्याचं काहीतरी नॉलेज हवं असेल तर आपण काय करतो तर मॉडेल बायलॉजच्या स्वरूपामध्ये ते कायद्याचं नॉलेज आपण घेतो. आणि मॉडेल बायलॉज जे आहे आपण बोलतो की एक छोटंसं बायबल आहे आपल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये, जे हिरव्या कलरचं पुस्तक तुमच्या प्रत्येक सोसायटीमध्ये तुम्हाला दिले गेलेलं आहे. मग त्याच्यात काय दिलेलं आहे तर पहिलंच 5 नंबर बायलॉज मध्ये ऑब्जेक्ट सांगितलेला आहे की कन्व्हेन्स करून घेणं हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. नुसतं 5 मध्ये नाही, पुढे 73 मध्ये 88 मध्ये असं सांगितलेलं आहे की कमिटीने कन्व्हेन्स शीट साईन करणं. त्याच्या पुढे असं म्हटलेलं आहे की कन्व्हेन्स करून घेण्यासाठी पहिली जनरल बॉडी मीटिंग ज्या वेळेला संस्थेची होते त्यामध्ये तो एजेंडा असणं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्या असल्या देखील आपण 30 वर्ष 40 वर्ष आपल्या बिल्डिंगचा कन्व्हेन्स होत नाही. मग का नाही होत कारण आपल्याला ह्या कायद्याचं नॉलेज नाही. पण आपण समजून घेऊ आणि वारंवार आम्ही असे एज्युकेशनचे प्रोग्राम राहू. त्यानंतर 7 नंबरमध्ये दिलेला आहे बायलॉज, तो थोडंसं विश्लेषण करून घेऊया पटापट 10 मिनिटांमध्ये आणि मग आपण कन्व्हेन्सकडे पण येऊया. तर बायलॉ नंबर 7 मध्ये दिलेला आहे की रेझिंग फंड्स रेज करावे लागतील ना. जर आपल्याला कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये लोकांना अम्युनिटीज प्रदान करायचे आहेत, सर्व्हिसेस प्रदान करायचं आहे तर फंड्स रेज करायचे लागतील.
9 नंबरमध्ये दिलेलं आहे की संस्थेला मेंबरशिप द्यावी लागेल आणि मेंबरशिप मध्ये शेअर सर्टिफिकेट द्यावं लागेल. शेअर सर्टिफिकेट जर हरवलं असेल तर डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट कसं द्यायचं ती प्रोव्हिजन देखील 9 मध्ये दिलेली आहे की जर समजा फाटलेलं असेल तर आपण ॲफिडेव्हिटच्या स्वरूपात नवीन शेअर सर्टिफिकेट देऊ शकू. हरवलेलं असेल तर पोलीसचा एक रिपोर्ट घ्यायचा, एनसी करायची आणि मग तुम्ही नवीन शेअर सर्टिफिकेट द्यायचं, पब्लिक नोटीस द्यायची. या सगळ्या गोष्टी 9 नंबरमध्ये दिलेल्या आहेत. 17 मध्ये उपयुक्त असं बायलॉज मध्ये इनकॉर्पोरेट केलं गेलेलं आहे. ते म्हणजे की जेवढे नंबर ऑफ फ्लॅग्स आपल्या सोसायटीमध्ये आहेत तेवढीच मेंबरशिप द्यायची. बरेच वाद अशा प्रमाणामध्ये आमच्याकडे येतात की आपल्या बिल्डिंग मध्ये आहेत 50 फ्लॅग आणि आपण शेअर सर्टिफिकेट वाटले 51. हे चालणार नाही. कायदा सांगतो की 50 किंवा 50 पेक्षा कमी असं आपल्या कायद्यामध्ये पण सेक्शन 154(5) मध्ये आता आलेलं आहे. त्याच्या पुढे सगळ्यात महत्वाची प्रोव्हिजन जी तुम्हाला आता सगळ्यांना सांगायची आहे ती म्हणजे आपल्या संस्थेमध्ये प्रत्येकाने नॉमिनेशन फॉर्मचं वाटप करावं. बायलॉ नंबर 32, 33, 34, 35 हे नॉमिनेशन बद्दल बोलतात. आणि आपण रिडेव्हलपमेंटला जातो, रिडेव्हलपमेंटमध्ये लोक बाहेर जातात. बाहेर गेल्यावरती बरेच मेंबर्स जे आहेत त्यांचं डिमाइज होतं आणि डिमाइज झाल्यावरती करायचं काय, ते कॉर्पस फंड द्यायचं कोणाला, तो रेंट द्यायचं कोणाला, हा प्रश्न नेहमी वारंवार जो आहे तो रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून लोक बाहेर गेल्यावर लोकांना पडतो. आणि त्यावेळेला नॉमिनेशन जर भरलेले असतील तर निदान नॉमिनेशनच्या बेसिसवरती आपण प्रोव्हिजनल मेंबरचा जी संकल्पना आहे ती तात्पुरती सभासद करून त्यांना आपण घेऊ शकतो आणि त्यांना आपण ते रेंट आणि कॉर्पस फंड देऊ शकतो. ही उपयुक्त प्रोव्हिजन प्रत्येक संस्थेमध्ये ते 3 नॉमिनेशनचे फॉर्म फेडरेशन कडनं घ्यावे आणि लोकांना पहिलं त्याचं वाटप करून नॉमिनेशन भरून द्यावे जेणेकरून तुमच्या संस्थेमध्ये मेंबरशिप प्रत्येकाची प्रोटेक्टेड राहील. संस्थेच्या बिल्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भात बायलॉ नंबर 76 मध्ये दिलेला आहे. मग स्ट्रक्चरल ऑडिट हा देखील एक महत्वाचा विषय आहे. पाऊस पडला की कॉर्पोरेशन प्रत्येक बिल्डिंगला एक नोटीस देते. काय नोटीस देते की तुम्ही तुमच्या बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या. आणि स्ट्रक्चरल ऑडिटची लिमिट काय आहे तर जर 15 वर्षाच्या वरती बिल्डिंग असेल तर दर 5 वर्षांनी आणि जर तुमची बिल्डिंग 30 वर्षाच्या वरती असेल तर दर 3 वर्षांनी तुम्हाला स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे. हे स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे काय तर स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे तुमच्या बिल्डिंगचा हेल्थ चेकअप कोण करणार तर तो बिल्डिंगचा डॉक्टर कोण आहे तर स्ट्रक्चरल इंजिनियर आहे. त्यांनी यायचं आणि बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करायचं. जे बीएमसीच्या प्रत्येक कॉर्पोरेशनच्या एम्पॅनलवरती आहे तेच स्ट्रक्चरल इंजिनियर तुमचं ऑडिट करू शकतात. मग त्यामध्ये जर त्याला वाटलं की काही टेस्ट करायचे जसं आपण आपल्या हेल्थ चेकअपमध्ये ब्लड रिपोर्ट करतो किंवा MRI करतो, सिटी स्कॅन करतो, तसे तिथे NDT टेस्ट आहे. ते नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट देखील ते करतात. त्याचा लॅबमधला रिपोर्ट येतो आणि आपली बिल्डिंगची कंडिशन जी आहे वेदर बिल्डिंग सस्टेनेबल आहे का, वेदर बिल्डिंग फिट फॉर ह्युमन हॅबिटेशन आहे का, या गोष्टी त्या रिपोर्टमध्ये येतात. हे देखील आपल्या बायलॉमध्ये 76 मध्ये सांगितलेलं आहे. मग जनरल बॉडी मीटिंग्स कंडक्ट करा, कशी करावी ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि आता जे नवीन रूल्स नियमावली आपल्याकडे आता 18 जूनला आपल्याकडे गेल्या महिन्यातच आपल्याकडे आलेले आहे. त्याच्यामध्ये एक जी सोल्युशन दिलेलं आहे प्रत्येकाला ते म्हणजे जनरल बॉडी मीटिंग मध्ये पहिलं प्रामुख्याने एक प्रश्न आपल्याकडे उपस्थित राहायचा की लोकच हजर राहत नाही. मग का हजर राहत नाही तर लोक बाहेरगावी आहेत. मग बाहेरगावी आहेत म्हणून आता शासनाने तुम्हाला एक नवीन असा उपक्रम करून दिलेला आहे. तो म्हणजे तुम्ही ऑनलाईन जनरल बॉडी मीटिंग्स घेऊ शकता हायब्रिड मॉडेलमध्ये. म्हणजे फिजिकल देखील घेऊ शकता आणि ऑनलाईन जे उपस्थित राहू शकत नाही, जे बाहेरगावी आहेत, जे आजारी आहेत ते ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मीटिंगला अटेंड करू शकतात. ते अटेंड केलेला तो जो काही कोरम आहे तो आता जाऊन ग्राह्य धरला जाईल असं या नवीन नियमावलीमध्ये आपल्याला उपलब्ध झालेली आहे. तर ह्याचा लाभ करून घेणं आणि जनरल बॉडी मीटिंग्स कंडक्ट करणं हे देखील एक आपल्याला एज्युकेटिव्ह मॉडेल आहे. तेवढंच नव्हे तर रिडेव्हलपमेंटच्या मीटिंग्स देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता, हायब्रिड मॉडेलवर घेऊ शकता. जे उपस्थित आहेत ते आणि ऑनलाईन मध्ये जे जॉईन होतील ते. का रिडेव्हलपमेंटची मीटिंग ऑनलाईन गरजेची आहे कारण आपल्याला तिकडे सांगितलेलं आहे 2/3 कोरम अपेक्षित असतो. रिडेव्हलपमेंट मध्ये बऱ्याच वेळेला 51% मेजॉरिटी मिळते पण 2/3 कोरम काही मिळत नाही. तर त्यामुळे ह्या ऑनलाईन पद्धतीचा उपयोग देखील आपण करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर बरेचसे काही प्रोव्हिजन्स आहेत आणि मग नंतर शेवटला सांगितलेलं आहे की तुमचं रिडेव्हलपमेंट कसं करायचं तर सेक्शन 79 च्या गाईडलाईन्स प्रमाणे तुम्ही रिडेव्हलपमेंट करायची. मग आता परत आपण येऊया टायटल कडे.
की जर आपला टायटल नसेल तर रिडेव्हलपमेंट करता येईल का, तर रिडेव्हलपमेंट करता येत नाही आपण सांगितलं होतं. आणि मग व्हॉट इज कन्व्हेन्स आणि व्हॉट इज डीम कन्व्हेन्स हा थोडासा भाग आता 10 मिनिटं समजून घेऊ आणि मग तुमचे काही प्रश्न उत्तर असतील तर ते आपण नंतर त्याचा विचार करूया. तर कन्व्हेन्स डीम कन्व्हेन्स म्हणजे काय? कन्व्हेन्स म्हणजे ट्रान्सफर ऑफ टायटल. आणि हे आलं कुठून? तर 1882 चा एक कायदा आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. त्याच्या सेक्शन 5 मध्ये असं सांगितलेलं आहे व्हॉट इज ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. But transfer of property is an act by which one living person convey property present or in future to other living person. आणि प्रॉपर्टीच्या पुढे प्रॉपर्टीच्या अगोदर शब्द आहे कन्वे प्रॉपर्टी प्रेझेंट ऑर इन फ्युचर. तर प्रॉपर्टी प्रेझेंट ऑर इन फ्युचर म्हणजे प्रॉपर्टी प्रेझेंट मधली पाहिजे का फ्युचर मधली पाहिजे? तर डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे कन्वे प्रॉपर्टी प्रेझेंट ऑर इन फ्युचर. तर प्रॉपर्टी नेहमी प्रेझेंट मधलीच पाहिजे, म्हणजे प्रॉपर्टी अस्तित्वातली पाहिजे तरच त्याला कन्व्हेन्स करता येतो. आणि सुप्रीम कोर्टने सांगितलं की कन्व्हेन्स जो आहे तो फ्युचर मध्ये असू शकतो. म्हणून मोफा कायदा असेल किंवा रेरा कायदा असेल हे सांगतो की तुमची बिल्डिंग पूर्ण झाल्यावरती फ्युचर मध्ये म्हणजे 3 महिन्याच्या आत किंवा 4 महिन्याच्या आत तुम्ही कन्व्हेन्स करून देणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणजे कोणाला सांगितलेलं आहे? बिल्डरला सांगितलेलं आहे. तर बिल्डरनी प्रॉपर्टीची ऑक्युपेशन सर्टिफिकेट आल्यावरती रेरा कायदा सांगतो की 3 महिन्याच्या आत टायटल ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. सेक्शन 17 रेरा कायदा आता ते सांगतो. मग टायटल ट्रान्सफर करणं गरजेचं आहे आणि बिल्डर ट्रान्सफर करत नाही तर मग काय 60% ऑक्युपेन्सी झाली तरी त्यांनी सरांचा मुद्दा काय आहे तो तुम्हाला आता मोर क्लॅरिटीने सांगतो की रेरा कायदा काय सांगतो. रेरा कायदा काय सांगतोय 51% फ्लॅटची विक्री केली. सर 60% म्हणतायत. मी कायद्याबद्दल सांगतोय की 51% फ्लॅटची विक्री झाल्यावरती संस्था फॉर्म करणं गरजेचं आहे असा रेरा कायद्यामध्ये सेक्शन 11 सांगितलेला आहे. आणि 51% झाल्यावरती संस्था फॉर्म करायची. कन्व्हेन्स केव्हा द्यायचा? तर कन्व्हेन्स सांगितलेला आहे सेक्शन 17 मध्ये ऑक्युपेशन सर्टिफिकेट आल्यावरती 3 महिन्याच्या आत द्यायची. मग भले त्याच्यामध्ये बाकीचे 49% फ्लॅट विकले गेले नसतील तरी देखील डेव्हलपरची लायबिलिटी आहे की ट्रान्सफर ऑफ टायटल आफ्टर ऑक्युपेशन सर्टिफिकेट करावं. आणि सरांनी हा मुद्दा उपस्थित का केला तेही सांगतो. मुंबईमध्ये नवी मुंबई, पुणे, ठाणे या मेजर सिटीज मध्ये आता काय प्रकार घडत आहेत? तर डेव्हलपर काय करतात फ्युचर FSI साठी अजून एक बिल्डिंग बांधू, अजून एक बिल्डिंग बांधू अशा करून एक प्रकल्प आमच्याकडे जो आहे तो 30 वर्ष झालेला आहे. म्हणजे बिल्डर सोडत नाही प्रकल्प, पुढे अजून एक FSI वाढतो, वाढल्यावरती परत जाऊन एक बिल्डिंग बांधायची. या प्रकारे रेरा कायदा सांगतो की तुम्ही 3 महिन्याच्या आत ट्रान्सफर करायची इररिस्पेक्टिव्ह ऑफ 49% फ्लॅट विकले गेले असतील की नसतील. मग संस्था फॉर्म झाली, फ्लॅट ट्रान्सफर करायची. नाही केलं तर काय? तर नाही केलं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे 2008 मध्ये शासनाने सांगितलं आहे की जर बिल्डर सही करत नसेल त्या कन्व्हेन्स डॉक्युमेंटवर तर शासन सांगतंय की आम्ही सही करू. आणि मग आम्ही म्हणजे कोण? तर आम्ही म्हणजे मग DDR अथॉरिटीज, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रारला ते पॉवर्स डेलिगेट केले गेलेले आहेत की शासनाच्या वतीने बिल्डर जर सही करत नसेल अग्रीमेंटवर तर आम्ही तुम्हाला कन्व्हेन्स प्रदान करू, आम्ही तुमच्या डॉक्युमेंटवर सही करू आणि ते डॉक्युमेंट व्हॅलिड कन्व्हेन्स म्हणून ट्रीट केलं जाईल. त्यालाच आपण बोलतो डीम कन्व्हेन्स. आणि डीम कन्व्हेन्ससाठी वारंवार जे नोटिफिकेशन सर्क्युलर जे आलेले आहेत त्याच्यामध्ये लेटेस्ट जे आपल्याकडे आहे ते म्हणजे 22 जून 2018 ते सर्क्युलरचं कॉपी तुम्हाला वाटप केलं जाईल आणि त्या सर्क्युलर प्रमाणे आपल्याला कन्व्हेन्स जो आहे तो करावा हे त्याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे. काय नवीन दिलेलं गेलेलं आहे? 2016चं पण सर्क्युलर होतं, 14चं होतं, 12चं होतं आणि 16 मध्ये सांगितलं होतं की 12 डॉक्युमेंटची आवश्यकता आहे. मग 18 मध्ये परत एक कमिटी बसली आणि या 18च्या सर्क्युलर मध्ये सांगितलंय की 12 वरून आम्ही 8 डॉक्युमेंट्सवर फक्त तुम्हाला कन्व्हेन्स देऊ. फक्त 8 डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट करा. कोणकोणते 8 डॉक्युमेंट्स? तर सोपं आहे. कोऑपरेटिव्ह संस्था म्हटली तर एक असते जमीन आणि एक असते बिल्डिंग म्हणजे आपली सोसायटी. मग जमीन रिलेटेड कुठले डॉक्युमेंट आहेत? तर लॉजिक थोडंसं लावायचं. लॉजिक कुठलं? तर जमीन असेल तर सातबारा असेल, प्रॉपर्टी कार्ड असेल, काहीतरी डॉक्युमेंट असेल तर तो आपल्याला लेटेस्ट द्यावा लागेल. जमीन म्हटलं की टायटल डॉक्युमेंट असेल, कोणाच्या तरी नावावर टायटल असेल. समजा डेव्हलपर असेल तर डेव्हलपरनी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलेलं असेल किंवा लँडलॉर्ड असेल तर लँडलॉर्डने ॲग्रीमेंट केलेलं असेल. त्याची काही प्रत मिळाली तर ती कॉपी.
बिल्डिंग असेल तर बिल्डिंगला अप्रुव्हल असेल म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं, मग अप्रुव्हल कुठलं तर ओसी ऑक्युपेशन. पण शासन सांगतंय की ओसी नसेल तरी चालेल, सीसी असेल तरी या, तुम्हाला आम्ही कन्व्हिन्स देऊ. बरेच बिल्डिंग मध्ये आपल्याकडे डेव्हलपर ऑक्युपेशन सर्टिफिकेट आणत नाही, मिसशिफ्ट प्ले करतात. पण त्यासाठी मग शासनाने सांगितलंय तुम्ही कमेन्समेंट सर्टिफिकेट जरी तुमच्याकडे असेल ना तरी तुम्ही या, ते डॉक्युमेंट सबमिट करा. पण तुम्ही ऑक्युपेशन सर्टिफिकेट भविष्यामध्ये आणणार त्याची तुम्ही जबाबदारी पण घ्या. म्हणजे असं नाही की तुम्हाला आम्ही कन्व्हिन्स दिल्यावरती तुमची जबाबदारी संपली. तर हे देखील एक इंटरव्हिफिकेशन आपल्याला करावं लागतं. तर या पद्धतीचे डॉक्युमेंट, संस्था म्हटली की संस्थेचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आलं ते आपल्याला सबमिट करावं लागेल. आणि हे सगळ्या फॉर्म 7च्या माध्यमातून आपल्याला सबमिट करायचं आहे. एक ठराव लागेल की आपण जनरल बॉडी मीटिंग घेतली, त्याच्यामध्ये आपण डीप कन्व्हेन्सचा विषय घेतला. का डीप कन्व्हेन्सचा विषय घेतला? कारण बिल्डरला आपण एक नोटीस पाठवलेली आहे आणि नोटीस देऊन सुद्धा बिल्डर कन्व्हेन्स करत नाहीये, पण ती नोटीस आपल्याला एनेक्स करावी लागेल. कारण आपण त्या डेव्हलपरला विचारलं पाहिजे ना, कन्व्हेन्स करून दे तर आपण डीप कन्व्हेन्स करू शकू. तर त्यामुळे नोटीस गरजेची आहे, आपला ठराव महत्वाचा आहे. आणि अशा सगळ्या डॉक्युमेंटच्या आधारावरती आपण आपला फॉर्म 7चं ऍप्लिकेशन 2000 रुपयाची कोर्ट फी लावून सबमिट करायचं. सबमिट केल्यावरती त्या ऍप्लिकेशनची स्क्रुटिनी होते, डेव्हलपर्सना नोटीस जातात आणि मग हिअरिंग्स कंडक्ट करून आपल्याला डीप कन्व्हेन्सचं सर्टिफिकेट दिलं जातं. पण डीप कन्व्हेन्स 4 डिपार्टमेंट मधला क्रॉस केलं जातं. पहिलं डिपार्टमेंट जे हे मेन जे हिअरिंग्स कंडक्ट करतं, ऍडज्युडिकेशन करतं, त्याला आपण बोलतो डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार ऑथॉरिटीज. त्याच्यानंतरचं नेक्स्ट डिपार्टमेंट आहे ते म्हणजे एकदा तुम्हाला डीप कन्व्हेन्सचं सर्टिफिकेट मिळालं की सर्टिफिकेट घेऊन तुम्ही ऍडज्युडिकेशन ऑफ स्टॅम्प्स मध्ये म्हणजे कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स कडे जाऊन तुम्ही ऍडज्युडिकेट करता की तुमची स्टॅम्प ड्युटी प्रॉपरली पेड आहे का. तुमची म्हणजे कोणाची? तर प्रत्येक सभासदांनी जे घर विकत घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जे अग्रीमेंट केलेलं आहे त्या अग्रीमेंट वरची स्टॅम्प ड्युटी, ते जर ओके असेल किंवा डेफिशियंट असेल तर ती भरून आपण पुढच्या डिपार्टमेंटला जाऊ शकतो. तिसरा डिपार्टमेंट म्हणजे सब रजिस्टर ऑफ अश्युरन्स. सब रजिस्टर मध्ये काय होतं, जे आपण मगाशी सांगितलं की शासन सांगतंय की आम्ही सही करू तुमच्या डॉक्युमेंटवरती, तर डीडीआर ऑथॉरिटी तुमच्या अग्रीमेंटवर सही करते. ते सही केलेलं अग्रीमेंट जे आहे तुमच्या संस्थेच्या सह्या करून तुम्हाला सब रजिस्टर ऑफ अश्युरन्स कडे डॉक्युमेंट दस्तर नोंदणी करावा लागेल. का नोंदणी करावा लागेल? कारण आपल्याकडे एक रजिस्ट्रेशन ऍक्ट आहे. तो ऍक्ट काय सांगतो, 100 रुपये किमतीच्या वरती इमूवेबल प्रॉपर्टी असेल तर रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे आणि आपल्या प्रॉपर्टी आता 100 रुपयाच्या खाली कुठल्या राहिलेल्या नाही. तर त्यामुळे रजिस्ट्रेशनचं तिसरं डिपार्टमेंट आहे. आणि एकदा रजिस्टर झालं की मग आपण काय करतो, गावाकडे समजा आपण एक प्रॉपर्टी घेतली, प्रॉपर्टी घेऊन रजिस्ट्रेशन केल्यावरती आपण जाऊन सांगतो की आता 7/12 मध्ये आमचं नाव नोंदा, बरोबर. तसं इकडे काय आहे, तर इथे सिटी सर्वे डिपार्टमेंट आहे. मग त्यांच्याकडे आपण जाऊन ते डॉक्युमेंट देतो आणि आपण सांगतो की प्रॉपर्टी कार्डवरती आता आमचं नाव घ्या. असं 4 डिपार्टमेंट मधला हा प्रवास जातो आणि शेवटला म्युटेशन एंट्रीज ज्याला आपण प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स बोलतो, त्या डॉक्युमेंट मध्ये आपल्या संस्थेच्या नावाची एंट्री होते, डेव्हलपरच्या नावाची एंट्री बाहेर निघून जाते. या छोटासा एक ऍडिशन आहे. जर लेआउट सोसायटी असेल तर ते देखील 22 जूनच्या ह्या सर्क्युलर मध्ये स्पष्ट दिलेली आहे. त्याच्यात सांगितलेलं आहे की लेआउट सोसायटी असेल तर कसं करायचं. तर ज्या इमारती पूर्ण झालेल्या असतील आणि काही इमारती अपूर्ण असतील तरी देखील रेराचा सेक्शन 17, मोफाचा सेक्शन 10, 11 हे सगळे ऍप्लिकेबल होतात. आणि तुम्हाला कन्व्हेन्स ज्या झालेल्या इमारतीचा आहे तो प्लेनचा एरिया जो आहे किंवा अल्टरनेटिव्ह आहे हा तुम्हाला दिला जाऊ शकतो. जिथे टीडीआर युटिलायझेशन झालेलं असेल लेआउट मध्ये तिकडे तुम्हाला प्लेनचा एरिया अल्टरनेटिव्ह एरिया जो आहे तो दिला जातो. आणि भविष्यामध्ये ज्या वेळेला लेआउट पूर्ण होईल त्यावेळेला एक फेडरल बॉडीची तिथे नेमणूक केली जाते. कारण कॉमन ॲम्युनिटीज, क्लब हाऊस, स्विमिंग पूल अशा सगळ्या मेंटेन करणं पण गरजेचं आहे. आणि मग त्या फेडरल बॉडीला त्या कॉमन ॲम्युनिटीजचा जो कन्व्हेन्स आहे तो दिला जाऊ शकतो. या सगळ्या गोष्टी या सर्क्युलरमध्ये तिकडे उपस्थित केलेल्या आहेत. तुम्ही फक्त एक काळजी करायची आणि एक काळजी घ्यायची, ती म्हणजे आपली संस्था ऍडमिनिस्टर करताना 4 गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने आपण बघायच्या. पहिली गोष्ट, दर 5 वर्षांनी इलेक्शन करणं कंपल्सरी आहे. इलेक्शन नाही झाले तर आपल्यावर प्रशासन बसवलं जातं. त्यामुळे इलेक्शन मॅन्डेटरी आपण लक्ष ठेवायचं. आणि इलेक्शन करताना हात वर करून इलेक्शन नाही करायचे, तर शासनाने दिलेल्या नियमावली आहेत, काही रूल्स दिलेले आहेत, त्या रूल्सचं पालन करून तुम्ही इलेक्शन कंडक्ट करायचे. रूल्सचं पालन काही डिफिकल्ट नाही आहे. आज तुम्ही जर सहकार संवाद नावाचा पोर्टल ओपन केला
तर शासनाने तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ट्रेनिंग द्यायची देखील व्यवस्था केलेली आहे. तिथे देखील तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. सगळं ट्रेनिंग मटेरियल त्या पोर्टलवरती उपलब्ध आहे. इलेक्शन्स घ्यायचे, जनरल बॉडी मीटिंग 30 सप्टेंबरला सांगितलेली आहे, त्याच्या आतमध्येच कंडक्ट करायची. त्याच्या अगोदर तुमचे ऑडिट, अकाउंटिंग सगळं रिपोर्ट हे देखील झालं पाहिजे. आणि हे सगळं झाल्यावरती कन्व्हेन्सच्या सगळेजण मागे लागा. कन्व्हेन्स, डी कन्व्हेन्स, डेव्हलपर जर देत असेल तर ठीक आहे, नाही देत असेल तर डी कन्व्हेन्स करा. कारण भविष्यामध्ये तुम्ही सगळे उपस्थित संस्था उद्या भविष्यामध्ये रिडेव्हलपमेंटचा दिशा उघडणार आहे. ते दरवाजे उघडण्यासाठी या 3-4 गोष्टींचं पालन जर केलं तर आपण ट्रान्सपरंट, फेअरनेस या पद्धतीने आपलं रिडेव्हलपमेंट, भविष्यातलं रिडेव्हलपमेंट करू शकू. आणि नाही केलं तर मग अडीअडचणी येतील, लिटिगेशन होईल, लिटिगेशन संपायला कोर्ट कचेरी होईल. आणि कोर्टामध्ये जर आपण आज बघितलं तर बॉम्बे हायकोर्टमध्ये आजचा फिगर असा आहे, 6,000 लिटिगेशन फक्त रिडेव्हलपमेंटच्या पेंडिंग आहे. हा बॉम्बे हायकोर्टचा फिगर आहे, खालच्या कोर्टातला वेगळा. आणि का लिटिगेशन पेंडिंग आहेत? कारण डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये अशा काही तरतुदी असतात की ज्या आपल्याला त्रासदायक बिल्डर इन्कॉर्पोरेट करतात आणि त्याच्यामुळे वाद होतात. ते वाद मग शेवटी कोर्टात जातात. आणि यासाठी आज जे आपण ऑनरेबल सरांना पुस्तक दिलं गेलं आहे ते आहे स्वयं पुनर्विकास. सेल्फ रिडेव्हलपमेंटचं देखील इथे महत्व आज शासनाने रेकग्नाइज केलेलं आहे. ऑनरेबल सीएम साहेबांनी ते पुस्तक जे आहे ते लॉन्च केलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये सगळे GR दिलेले आहेत. त्यात एक GR जो टीम कन्व्हेन्स रिलेटेड आहे तो देखील त्याचं महत्व आहे. 31 मे 2023चा GR आहे, त्या पुस्तकामध्ये तुम्हाला आता दिला जाईल. त्या GR मध्ये असं सांगितलेलं आहे की जर तुम्ही स्वयं पुनर्विकास करायचा ठराव पास केला तर DDR अथॉरिटीज तुम्हाला 1 महिन्याच्या आत कन्व्हेन्स देणं गरजेचं आहे. सेक्शनच्या 10ची जी काही नोटीस निघते त्या 10च्या नोटीस नंतर, फॉर्म 10च्या नोटीस नंतर 1 महिन्याच्या आतमध्ये स्वयं पुनर्विकास करत असाल तर कन्व्हेन्स तुम्हाला दिला जाईल, असं स्टेट 31 मे 2023च्या सर्क्युलरमध्ये सांगते. तर हे थोडं आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि स्वयं पुनर्विकास का करावा? तर बिल्डरचा जो काही मोबदला आहे, फायदा आहे, तो तुम्हालाच मिळावा या दृष्टिकोन शासनाचा आहे. संस्थेला फायदा जास्तीत जास्त मिळावा यामुळे स्वयं विकासाचा GR देखील सप्टेंबर 2021 मध्ये आलेला आहे. आणि त्याचे बरेचसे नियमावली जे इम्प्लिमेंटेशन आहेत ते देखील इकडे आपल्याला दिसतात की बरेच GR जे आहेत ते अनुषंगाने आलेले आहेत. एक्झाम्पल म्हटलं तर सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला स्टॅम्प ड्युटी जी तुमच्या फ्लॅटची आहे ती 1000 रुपयामध्ये करू शकता. सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये GST मध्ये मोठे बेनिफिट्स मिळतात तुमच्या स्वतःच्या फ्लॅट, प्रपोज फ्लॅट वरती. ते असे बरेचसे ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. भविष्यामध्ये शासनाचा विचार आहे की TDR म्हणा किंवा 10% एक्स्ट्रा FSI म्हणा, या देखील गोष्टीचं इम्प्लिमेंटेशनची स्कीम सुरू आहे. ऑलरेडी GR मध्ये आलेलं आहे, पण GRच्या माध्यमातून आता UD विचार करून डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन मध्ये देखील आणण्याचा प्रयत्न चालू आहे. एकदा ते DCPR मध्ये किंवा UDCPR मध्ये आलं तर तुम्हाला 10% एक्स्ट्रा FSI किंवा TDR मध्ये बेनिफिट्स, सबसिडाइज इंटरेस्ट रेट हे देखील स्कीम जे आहेत त्या उपलब्ध होणार आहेत. पण या सगळ्याचा बेस पुन्हा एकदा सांगतो, कन्व्हेन्स आणि डी कन्व्हेन्स.